हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये स्वागत करते। तर मी आज आहे ना छान रेसिपी बनवत होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करते। तर मी सर्वात पहिलं तुम्हाला सांगते मी काय काय घेतलं, म्हणजे मी ना पुऱ्या तळणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय काय घेतलं ते सांगते। तर मी ना रवा हा 10 मिनिटं आहे ना भिजत ठेवला होता। तर बघा तो अशा पद्धतीने झालाय, छान असं त्याला मऊपणा आलाय। आणि त्याच्यानंतर हा बटाटे आहेत, जवळजवळ 4-5 बटाटे होते, ते उकडून घेतले आणि मस्त असे ठेचून घेतले, म्हणजे असं आपले या नाही ना असं चेंदून घेतले छान असे। आणि त्याच्यानंतर हे पालक घेतला, खरं तर म्हणजे कोथिंबीर घ्यायची होती पण कोथिंबीर नव्हती, मग मी पालक होता पालक घेतला। हिरवी मिरची थोडीशी कापून घेतली। आता अजून याच्यामध्ये ना काय काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते। सर्वात तर पहिला आपण तो रवा आहे ना मी याच्यामध्ये काय करते, याच्यात टाकून घेते। तर बघा अशा पद्धतीने छान असा सॉफ्ट असा मस्त रवा भिजलाय। हा घेतल्यानंतर आपण हे बटाटे आहे ना याच्यावर टाकू। मग आता याच्यामध्ये ना आपल्याला हे बघा जिरं घ्यायचं, हे बघा जिरं घेते, पण हळद टाकू, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला टाकते। आता आपण आहे ना ती हिरवी मिरची कापलेली ना ती पण टाकून घेते याच्यामध्ये, आणि हा पालक पण वरतून टाकून घेते। आता याच्यावरून आपल्याला थोडासा ओवा पण टाकायचा आहे, हे बघा ओवा, तर थोडासा असं आहे ना आपण हे करून घेऊ ओव्याला। आता याच्यावरून आहे ना थोडंसं मीठ घालून घेते, तर थोडंसं आपण चवीनुसार आहे ना मीठ घालून घेऊ याच्यामध्ये, खराट पण नाही झालं पाहिजे। तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ पण घालायचं आहे, तर थोडंसं आहे ना मी गव्हाचं पीठ चाळून घेते याच्यावरून। आपल्याला जेवढं म्हणजे आपल्याला किती जणांसाठी करायचं आहे त्याच्यावरती मटेरियल घ्यायचं आहे। आता हे जवळजवळ आम्ही 5-6 जण आहे घरामध्ये, त्याच्यामुळे आता एवढं असं घेते आणि याचा डो बनवून घेऊ आपण छान असा, पाणी टाकून थोडंसं मळून बघू। आधी सर्व एकजीव करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर पाण्याची गरज वाटली तर थोडंसं टाकू, नाही तर मग काही गरज नाही। तर बघा असा डो तयार झाला, पाणी नाही टाकलं आणि काहीच नाही टाकलं, तर छान असं तयार झाले बघा। छान असं पाणी नाही टाकलं काहीच नाही, फक्त आपण जे मटेरियल तयार करेल होतं त्याच्यामध्येच हे सगळं जे आहे ना एकजीव करून घेतलं, आणि पाण्याची मला वाटतं गरज नाही आहे ना, पाणी नाही टाकलं तेच चांगलं आहे। आणि ते कसं बटाटा वगैरे सगळं होतं ना, परत रवा होता भिजलेला, त्याच्यामुळे हे सगळं याच्यामध्ये हे होऊन गेलं। तर छान असं याला आहे ना 5 किंवा 10 मिनटं आपण मस्त भिजून देऊ। थोडंसं याला ना मी तुपाचा पण हात लावणार आहे, याला गावरान तुपाचा वरतून मळणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण लाटू।